नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बघा दिलेला जो प्रश्न आहे तो टीईटी ला आलेला प्रश्न बघा. प्रश्न आपण आधी समजून घेऊया. काय दिलाय प्रश्न? काही मुलांना प्रत्येकी 18 वह्या वाटायचे ठरले, परंतु प्रत्यक्षात प्रत्येकी 24 वह्या वाटल्या, तेव्हा 150 वह्या कमी पडल्या, तर त्या मुलांची संख्या किती असेल? बघा विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला मुलांची संख्या काढायची. किती मुलं आहेत? विद्यार्थी मित्रांनो, कसं काढायचं? पहिल्यांदा आपण वन बाय वन एक वाक्य समजून घेऊ. बघा, काही मुलांना प्रत्येकी 18 वह्या वाटायची ठरली, म्हणजे पहिल्यांदा त्यांना प्रत्येकाला 18 वह्या वाटायच्या होत्या, परंतु त्यांनी प्रत्यक्षात 24 वह्या वाटल्या. प्रत्येकाला 24 म्हणजे आगाऊ किती? 6 वह्या वाटल्या. आगाऊ 6 वह्या वाटल्या म्हणून त्यांना का नाही कमी पडणार ना वह्या. किती कमी पडल्यात? 150 वह्या कमी पडल्यात. तर त्या मुलांची संख्या किती? बघा आता विद्यार्थी मित्रांनो, पहिल्यांदा वाटायच्या होत्या 18 वह्या, पण त्यांनी वाटल्यात किती? 24 वह्या. म्हणजे एका विद्यार्थ्याला 6 वह्या जास्त वाटलेल्या आहेत. बघा, एका विद्यार्थ्याला 6 वह्या जास्त वाटलेत, त्याच्यामुळं संपूर्ण विद्यार्थ्यांना वाटत असताना 150 वह्या कमी पडल्यात. बघा, एका विद्यार्थ्याला 6 वह्या कमी पडणार होत्या. कशामुळं? 18च्या 24 वाटायला 6 कमी पडणार होत्या. तर 150 वह्या किती जणांना कमी पडतील? याच्यावरूनच आपलं उत्तर निघून जाईल. याचा तिरका गुणाकार करू. 150 गुणिले 1 भागिले 6. बघा, 6 1 6, 6 2 12, उरले 3, 6 35. म्हणजे विद्यार्थ्यांची संख्या किती आली? 25 आली. पर्याय क्रमांक 4 आपलं उत्तर बरोबर येणार. धन्यवाद.